सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विघ्नहर्त्या गणरायाला प्रथम वंदन करून श्रीदेवी माऊली, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी सती आणि श्रीदेव ब्राह्मणदेवांच्या पदकमली लीन होऊन श्री महंत परशुराम भारती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री सतीदेवी मित्रमंडळ वेळवेवाडी आणि खिराईवाडी सहर्ष सविनय स्वानंद सादर करीत आहोत. धमाल विनोदी मालवणी 2 अंकी नाट्य पुष्प स्वर्ग स्वर्ग. लेखक सौभाग्यवती उषा परब, दिग्दर्शक श्री दशरथ नाईक, निर्माता श्री भालचंद्र साळगावकर, नेपथ्य यश रंगमंच आरोंदा श्री गणेश गडेकर, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक, रंगभूषा श्री उमेश कोंडी, प्रकाश योजना, ध्वनी संकलन माया साऊंड सर्व्हिस रेडी श्री समीर राणे, नांदीसाद श्याम कौटणकर, पप्पी कौटणकर, दशरथ नाईक, मंथन कौटणकर, जिग्नेश पेडणेकर, व्यवस्थापक समस्त साळगावकर बंधू.
पुत्र तुझी शिव पार्वती तुझी शिव पार्वती पुत्र तुझी शिव पार्वती पुत्र गणनायक एकची मंत्र तुझी शिव पार्वती पुत्र गणनायक एकची मंत्र गरे सर्ग पनी पद पनी सा गर रे सा सा नि नि प ग ग रे पनी सा पनी सा तुझी शिव पार्वती पुत्र गणनायक एकची मंत्र गणनायक एकची मंत्र गणनायक एकची मंत्र नमन शिव शंकरा आशीष दे नटेश्वरा नमन शिव शंकरा आशीष दे नटेश्वरा आशीष दे नटेश्वरा आशीष दे नटेश्वरा 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 शंभो शंभो शंकरा करुणाकरा जगजागवा शंभो शंकरा करुणाकरा जगजागवा शंभो अंधार लोपवा जावा प्रकाश नवा उजळाया चैतन्याची ज्योत तेजवा हे शिवा तो पूजा करता हमरे होय होय एवढं काय होलंय त्याच्यात मरे होय मोठा इतलो काय मोठा इतलो काय रे ते सगळ्या
नाव दिलो नाही रे घाण बघ मारला काको पूजा करता मरे होय होय तू बस तू लांब बस तडे काय बोलले होय होय सगळ्या पहिली बरं अरे यो होत आज लिहिलो ना आणि तुम्ही पहिले होय शिरा पडली याच्या तोंडात अजून याचा पत्तो नाही मरे जो बाबली गावडा येतात ते हा देवरे घ्यावं बरोबर अरे हो कूड येऊ नको अरे कूड नाही तर अवसर कसं राहतलो इतक्या माणूस जमला आणि अजून याचा पत्तो नाही मरे तात म्हणतोय मी तू बाबली गावड रवलो को अरे बाबली शेळी जोत बांधला हा येताना बघल्या माशी काय सांगतो तुका सांगतो पेट पाणी घेतल्याशिवाय कोसळ होतो ना माहिती होतो अरे कोणीतरी फुकारो घालून तरी बघा मरे घराकडे इलो का ह्या इतक्या माणूस जमला आणि अजून याचा पत्तो नाही मरे फुकारो घाल मला त्याला मी घालू घाल मरे आताच विचारतोय काय घाल मरे बाबली रे ओ बाबली अरे पडस लागलो देवळात लॉक जमले बरे रवला का अजून येता रे येता कुकर घालता पण तरी रे बाबली तो उडी उडी भरल्या बरी येता पुढ येता आता अवसार होतलो सगळ्यांची कामा देव करतलो काय काम धरा भाऊजीनू हा माझ्या शकूचो प्रश्न टाकूचो लग्नाचो हा अगे फाटी करलेले मगे काय उपयोग झालो पोराचा माझ्या खरंच जुळाग नाही हो हा हा देवान शब्द दिलो दोनदा होतला होतला पण खयचा खय फोन मध्ये माती कलयता त्याचा ते काच माहित हो विचारते विचारते काय गे भागीरथी होईनी तुमच्या शकूच्या लग्नाचा खुई जमला काय नाही गे नाही हो भाऊजीनू 2 वर्ष झाली शोधतू मेळे येतात बसतात बघतात पसंती जाता मग हे त्यांच्या कपाळावर कोण काठी मारतात ते नाही म्हणून कळत होय होय पोराच्या तकलेर एकदा तांदूळ पडलेला का झाला काय रे होय तू लाडू खाऊन गावले नाही आता तुमचं चाकरमानी रघु लग्नाची काय करता असतलो त्याचा सोडा हो झील माणूस तो बाई माणसाचा कसा जाती रियाळाचा हो काय काय गे? करा? मागे तुमचं तातोबा मागे सांगा होतो त्या सावताच्या पाहुण्यात तू नक्की झाला म्हणा काय सांगतलंय भाऊजीनो तुमका पोराचा माझ्या साखरपुड्यापर्यंत जमलेला उद्या साखरपुडो म्हणतो क्षणी पोय पाहुणे जमले सगळी तयारी झाली मग हे नवऱ्या मुलांना नाही म्हणान कळले आता कर्माचे भोग नाही आमच्या ह्या टाक मग आता देवा पुढे प्रश्न आता रवतलो देऊ गो मीच वाई विचारा जाणते पण आणि सातो बघ किती अडून नाही त्यांचा तसलाच होता तुम्ही जाणतेपणान देवा विचारा मनाचा नुसतो शब्द नको खरं करून दाखव हो हो विचार अजून याची वाट बघून बघून हय, इतक्या माणूस जमला तरी अजून याचा पत्तो नाही अरे असं काय तू हा इतक्या माणूस जमला आणि तुझं पत्तो नाही मरे अरे हो अरे जोर धरू नको आणि हे देव कुदो आमची पोटा भरतली काय रे हा? अरे बघा जोत सोडलं हा उभ्या उभ्यानी पेज जेलय नाही जेलय केलं तो धाव मारीत होईल अरे तुका सांगा नाव सुद्धा नाही थांब ना अवसर रवतलो मा अरे ह्याच्या पहिले मी काय नावच्या अवसर नाही काढला हो. गाडी मारून सांगा उभे राहा झाला अरे बसल्या का उभे राहा चला मंडळी घाला ना गाडी चला उभे राहा बघूया
देवा 12 लाटीच्या 12 ओटीच्या तू महाराजा हो महाराजा देवा तू आधी काळातो देव जाणतो महाराजा हो महाराजा देवा आज ही तुझी लेकरं आहे जमलेली असं त्यांका तू दर्शन दे रे महाराजा हो महाराजा देवा आज कोणी गावात का बायला गुतुरला होता नाटक काय केलेला असा तर आज तू अकरे गुतर रे महाराजा हो महाराजा देवा आज ही तुझी अष्टपिलकी आहे जमलेली असं त्यांका तुझी रकोली दिवची रे महाराजा हो महाराजा आणि जेव्हा आज या लेकरांनी जो काय हो हा खेळ मांडलेलो असा त्यांचा तुझा आशीर्वाद देऊन बरा व्यवस्थित घडघडीत करू रे महाराजा सगळ्यांका सुट्टी ठेवची आणि बरा करूचा आणि तुझा मार्ग त्यांना सांग आणि बरा करून घे महाराजा चला मग. देवान ऐकला तर तुझाच ऐकला तुला ऐकच पाहिजे तो. ऐकतो नो. ए बसा जेवायच लांब बसतो होय रे लांबच बसा. शी, याच्यावर लागा नको अरे ठाऊक नाही रे माशी कोणी इले तसं दिलं. कळना ना कलर काट मारू सांगा मरे अरे वाजे रे. निघलो काय रे वाजत ना हो, जा, जा. साहेबा साहेबा सर पुढे असो फाटी पुढे सरा नको एक ढुग्या माय जायच्या इडिया फुकून गेले काय रे होय सारख्या वाजे रे अवसर कसो सरसरे नोनी आणि होत्या कोणा काढलं जिला काढले का रे हा जिला घेऊन इलो हो साहेबा साहेबा सर पुढे कसा अरे हे भिव घ्या अरे काय आता वाजे ते मेल्य मडे घ्या अरे वाजे मरे कम कमा अवसर कसो सर सर देवनी काय घालतोय मान घालून बसतो वाजे वाजे मंडळी थांबा चौकाश आहे एका एका न्याया आणि आपला प्रश्न मांडा अरे अते वैले कोंबे कोंबे आहे रे ते आते एका खाम्याबाटी हगन घाण करतले चला या बघा एका एका हे तात्या माझा घेतोय बा अरे होय रे घेऊया रे तात्या हा अरे खेळ देऊ ना मरे अरे हो तुझा घेत होता ते धोतर सोड सोडून घालतो तर ये बस देवा देवा पाया पडतोय बोल बोल लेकरा बोल 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 देवा आता तुका काय सांग नको तुका काय माझ्या काळजातली कळ कळता अरे बोल रे बोल अरे असं म्हणताय की त्या रे हा अरे अरे माझ्या मर्यादेत असतं ना तुका तुका काय भियाची गरज नाही रे बोल 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 लेकरा देवा देवा माझी अरे असो विचारताय की त्या बोल बरं सरसडी तात्या आता काय आला हा विचारते बस ती दिच्या होय होय देवा ह्याच्या म्हणणं असं असा की ह्याची बाय ह्याच्या वाऱ्याकच राहणार अरे 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 बाबा म्हणजे काय रे हा 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 अरे अरे तीन तीन पोरगी मारे तुका हा होय देवा तुझ्या किरपे अरे ती आकाशातून पडली हा? अरे बाय बाय लक्ष नाही दिल्याशिवाय ह्या सगळा घटीत घडला रे हा? कसा नाही देवा आधी सगळा बरा होता आली 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 तात्याचा सूत जुळला हातडे मेल्यानो काय चालला तुमचा लेकरा लेकरा पोट पोट पाण्याचा काय करते रे हा ह्या जीवात दुसरा काय करतलंय देवा फिरताय सायकली वरसून इकताय गावात मासे होय होय मेलो स्वस्तातले कुस्ते मासे हाडता आणि आमका मागाय दिसता बरोबर बरोबर होय बरोबर हो काय बरोबर देवा अरे बाय बाय किती वाऱ्याक जाऊन ना ह्या
आता मरे तुका हा? नाही देवा नाही कळा आता तियात महा काय तर मोकळा करून सांग बघूया. अण्णाच्या पोटात गोळवलं असतलो. होय होय देव ओळखा धाम. ओळखाने ओळखा तुमच्या नाही माय हो. तात्या काय देवा अरे अरे एका सांग रोज रात्री मासे ऐकून इलार थंड पाण्याची आंघोळ कर. होय देवा आणि कपाळात दंडात छातीत पोटात चंदनाचे तेवढू सांग. होय देवा आणि तोंडात घे. देवा तोंडात काय घेऊन ये? अरे तुळशीचं पण तोंडात घे. जा लेकरा जा येता यो इडो ते इल्ला गेला लक्ष ते सगळा गुजस्ती होताला गुणा गोविंदांना नाचताल्या रे गुणा गोविंदांना नाचताल्या. ही घे माझी रखवाली ही घे. हो देवा मरा कर. जा लेकरा झाला ना हो झाला. बस बस मेल्या देवा काय विचारतो काय ता? ती अंगा घाण बघ कशी माशाची मारतात. कशी बायला वारायला सांग बघूया. असं मारू हमामाचं साबण लाव ना. मी हमामाचं सापडलाय ते रकालाय तुझा काय. अरे होय पण तो वास नको जा. वाज बोगी रावशात होय, होय. मेलानो देव रोवलो तो तरी बघा मरे. हा बसा बोगी. देवा माझो खुद्द प्रश्न असा बोल लेकरा बोल. जेव्हा आता 8 दिवस झाले पण माझी म्हस गोट्यात नाही. शोधून दमलो हाव या ठिकाणो. अरे सुक्रुबाचा जेव्हा अरे उत्तर दिशेक बाराच्याची नाही भरलेल्या शेतात चरता रे भरलेल्या शेतात चरता. होय देवा. दोन तबले शांत टाकता. येतली आपल्या पायांत चलत येतली रे येतली. आणि जेव्हा केव्हा परत झाली अरे सकाळी उठल्या तयार असतली रे कोपरीवर शनात बसलेली असतली. जा लेकरा हो देवा बरं. बराच्या चवाट्यार यो नालपोड आणि रातकळ्याकडे वाडवाळ घाल. हो देवा घालतो. ही घे माझी रखवाली. हो देवा जा लेकरा जा. कोमो कांगो होतो कोमो. मेल्यानो निसता खावचा बघा. हो दितय. देवा ही भागीरथी बाय आज आपलो प्रश्न घेऊन तुझ्याकडे इल्लेली असा. बोल लेकरा बोल. देवा तुझ्या धीरार तुझ्या बळार तुझ्या सत्वार आज हे धीस दाखवलंय बाबा आमका. बोल लेकरा बोल. देवा आता त्या चढवाचा ठरणार नाही लग्नाचा बघता आधी त्या चढवाच्या तकवरीचा तांदूळ पडवली. होय देवा पोराग इल्ले 4 स्वर्गती मोडले. खय काय 8 वेळा येतात बघ आणि तूच निवारण कर बाबा. अरे किलो मारगुलाचा रे किलो मारगुलाचा. काय असत ना तू बघ. पण देवा आम्ही कोणचा वाईट करू नाही असो आणि आमच्या जर कोण वाईटार असत ना तर तिचं पूर्व बिमोड कर आणि मार्ग दाखव. अरे किलो मारगुला असा रे पोराच्या पोटात चालला असा. हे बाय रथा पंचाच्या घरात सुद्धा का चालला असा. जा काय असा ना तर तू बघ आणि त्याचा मार्ग मोकळो कर. होय देवा आमचा विश्वास हा तुझ्या. येतला दक्षिणेकडून तळ येतला आपल्या पायाने येतला सगळा जुळान येतला मनासारखे होतला. देवा तुझ्यावरच भरोसा रे बाबा आमचं. तुम्ही दोघांनी अमोशेक इतकऱ्याकडे वाडवाळ घाला. घालतो देवा. आणि तुम्ही दोघांनी या मट्टीत येऊन दोघांनी ह्या पिंडीची 5 दिवस पूजा करा. करतो देवा. आणि पोरा गोल्या अंगान येऊन 5 प्रदक्षिणा घालूक सांग. वडाक काय पिंपळाक देवा. अरे वड असलं तर वडा पिपळा असलं तर पिपळा. घालीत देवा. ठीक आहे माझी रखवाली. ठीक आहे.
आम्हा खाड्याची नाटकी सूट वाटला याचा आवाज बघ कैसा बघ कसा देवा काय या टोटो टोटो सरदार भाई या झाड सोड हाय काय कोणाल की हे झाड सोड ना बरं हात देवा तसं ऐकायचं ना या झाड माझा लेकरू असा या माझा लेकरू असा या झाड सोड ना बरं तुका बसल्या का होयाचा मा म्हटलं ना दुसरं काही नको मला हीच कुणाली आहे मला नाही मिळायची तुका नाही मिळायची नाही मिळायची दुसरं काय तर माग दुसरं काही नको सोडून जा म्हणते तर सोडून जा नाही जाणार मी सोडून बघ बघ कसा कमायचा देव ताटावरचा दिसता या जुट्टाला का तिला पडली राट लग्नात सगळ्या दोघांनी आणि रांड्याच्या कुडीची मात्र वाट नाही कुडी घेतला सोडाय देवा 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 तसं जावचं ना घर कसं का आपण तुका तू तू इला तुझून तुका धावता पडात नाही जाणार मी धावताय नाही तुका तुका बाटल्या भरून घ्यायला काय करतला बाटली फोडी काय करतलं तुका चव्हाट्यावर काढून द्यायला काय करतलं कचरा हवाय मला एका घराने नाही जाणार मी आता दुसरं खसून हाडू आणि काय तुका आणि काय माग बाबू माग माझ्या एवढा खेळ खेळा नको तू माग गरम गरम बटाटा वडा हवाय मला गरम बटाटा वडा वसंत धान्याच्या दुकानावर तुझं गरम वडू वाटत जा तिथं भुसा घालवण्याचा पैसे विचारी होतो अरे काका माय खाय काय घेऊ नको आलो भूक लागली ह्याचा काय का पहिली बघा भूक लागली तुमचा बघता खाऊन जायची याची खूप दे नका फूट दिली समोरच्या वडाची फाटी कडक मोडतात मोठं मा बोलली म्हणजे आता मी मध्ये आहोत वडा आणून घेणं तो बघा जायला मेलो माहिती मागता काय माहिती मिरची मिळाली हो खा खा तू हातात काय तर भाजून ठेवाय मिरची नको वडा थंड आहे काय करता ती मिरची काय की थंड तुका वया चार मागलो वया चार दिलो वडा मागलो वडा दिलो आता जाताय का तोड गो तू मी कुणीची जेवण करणार नाही मिळायची तू चुनीलाय तुझं एकटा राहू नका तुका एकटा जायला मी कोण धरली आहे कुठं तुझी ही मा नाही का आडा रे आडा माझ्या पाया माझ्या
पिंडीची पूजा करूचो. होय बघूया तुझो तरी देव काय यश दिता तो. माझो देव भरता जाऊनी आपेटी हा मा हा आपेटी हा मा देवाकडे दिवो लावचो हा. असा असा खिशात असा असतं नी दिवसभर इडिये फुकाचे असतात ना. देवा ह्याका बरी बुद्धी दे रे बाबा. काय ता नाही म्हणजे ह्याका त्याका माका सगळ्यांक बरी बुद्धी दी. कळला. अगं ते उतार नको फुगडे कसले घालतोस. ये रीती चढ नको ते कसले आटापाटा खेळत. काय दुर्गा वहिनी देव पूजा झाली. अहो शेतात जाय होतोय म्हटलं देवा फुल घालून जाऊचा. दहा मातर बरा केल्यात. हल्ली काय माडाची अळी काढूचं काम चाललं ना दिसता. नाही म्हणजे तुमचं बाळगो असा म्हणा होतो. बाळग्याक माझ्या झाडापेडाच्या मेहनतीचा मोठा बघा. बरोबर असा त्याचा. आज जर आपण झाडाच्या मुलात मुठभर घातला तर फाल्या मनभर झाड देताला. कसा लाखातला बोलला जाता. आता हाय सरच बोलत बसतालास काय येतात पूजा करू. हो चल चल. जोडे निघत वाटता देवाची पूजा करू. हो देवान 5 दिवस येऊन देव वाद करून देव आमच्या शोकूसाठी पूजा करू सांगली ती करतो. बघूया ह्या पावटीत तरी देव यश दिता काय नाही तो. देव तरी काय करतो. काय? तुमचा याक म्हणा माझा याक म्हणा. काय हो ताच म्हणतोय हो मी. इतके दिवस देवान सांगल्याला केलात पण काय नाही काय आडमेळ येतात. ताच शोधून काढूचा गो आमका कोण मधी मधी किती आणि कसा आडिया येतात. काढ गो काढ शोधून काढ. माझ्या राग किती काढताय कोणाचा भला जाऊचा. काय होता तो बदलू. होय शेवटाक ज्याचा त्याचा तकदीर म्हणा होया. जेव्हा तेव्हा या भागीरथी माझ्या म्हशीसारखी शिंगा उभारून असता. शिवशंभो 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 शिवशंभो. काय दुर्गा वहिनी कसं काय ठीक चाललंय ना. होय होय सकाळी सकाळी ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊया. आशीर्वाद आशीर्वाद सदैव कल्याण होईल हो आपलं. आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो. या वर्षी कोणाकोणाचे लग्न जुळायला. हो जुळवणारे आम्ही कोण. करता करविता तो. त्याने प्रत्येकाच्या पदराच्या टोकाला उपळण्याची गाठ शोधून ठेवली असते बघा. आम्ही फक्त निमित्त मात्र आणि आम्ही बोट दाखवतो देवाकडे. ताच म्हणताय हो या वर्षा कोणाकोणाकडे बोटा दाखयला. आणि त्या तातोबा देसाईच्या शकू खुशवतलंच काय नाही. ओहो तसं त्याने सांगितलं हो बघा वया. चालू आहे प्रयत्न. तुमका सांगतोय भाऊजीनू या भागीरथीला नाकार मुसूक बसाक दिवसा नाही. एका चाकरमानी जावय होयो असा. चढवान एका खोलीत बसान घोवा आणि पोरांका कुतकुतला बनवून घातला. काय झाला नाही. शेता भातात राबाक नको इंगाची बात. तसे नाही. शेवटी सर्वांच्या मनात असलेले सर्व कुठे होते. शेवटी ईश्वर इच्छा. शिवशंभो शिवशंभो. या आता त्यांका कोण सांगा. त्यांच्या टकलेत चाकरमानी जावय भरलो असा. आरते पारते बघतात कुयती. गावात काय पोरग्यान कोटो असा. प्रयत्न प्रयत्न प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. हे म्हटले ते का खोटे. ताच म्हणताय हो मी. तुमचे वाळूचे कण रगडूचाच चालला. आता बघूया तेल केव्हा गळतात. गळेल गळेल तेव्हा कळेल. मी तरी काय बोलत बसलोय. माझं बाळगोत होय वाट बघित असतो येतय मी. शंभो शिवशंभो. या या हो सावकाश या. तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण हो. शिवशंभो शिवशंभो. सातोबा देवपूजा चालली वाटत. करा करा सावकाश करा. अहो तुमच्याच कडे आलो होतो. सावकाश या हो बाहेरच बसतो. शिवशंभो 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 शिवशंभो. काय खटपट आहे देवदर्शन.
म्हटले तर देवदर्शन नाही तर तुमचे दर्शन. अहो तुमच्या घरी गेलो होतो, तुमची मुलगी शकू म्हणाली तुम्ही देवळात गेला. म्हटलं तिथं बसण्यापेक्षा देवळात गेलेलं बरं, तिथं देवदर्शनी होईल आणि तुमचं दर्शन शिवशंभू. बरं केले. काय काम काढल्यात? काम हो. अहो तुमच्यासाठी एक फर्स्ट क्लास खुश खबर आणली आहे मी. काय म्हणतात? खुश खबर, बसा सांगतो. ऐकलास हो? काय हो? वहिनीने अजून व्यसन हातात धरली म्हणायची. त्या माऱ्यानी तुम्ही काय म्हणा होते? हे तुमच्या मुलीसाठी फर्स्ट क्लास स्थळ आणलंय मी. खरं सांगतात? हो, शिवशंभो शिवशंभो. हा एक योगायोग म्हणायचा, देवासमोर सांगायचा. आणि मुलगा फर्स्ट क्लास आहे हो, मुंबईत नोकरीच आहे, गावी थोडी शेतीवाडी आहे, अजून काय पाहिजे? मला एक सांगा. अहो तुम्हाला सांगतो, त्या बाबली गावडेने आपल्या मुलीसाठी मला फर्स्ट क्लास स्थळ पाहावयास सांगितलं होतं. म्हटलं नाही नाही, इतकं फर्स्ट क्लास तर आधी तातोबाच्या मुलीसाठीच होतो. या तातोबाची मुलगी तशी आपली मुलगी. तुमचे उपकार. आणखीन काय? त्याचं काय आहे तातोबा? बोट दाखवणं आपलं काम, करता करविता तो. कोण? अहो तो देवळात बसलाय तो. शिवशंभो शिवशंभो. तुम्हाला सांगतो, जन्मास घालताना सटवीने इथे ज्याच्या त्याच्या जोडीदाराचे नाव करून ठेवले असते बघा. आम्ही फक्त निमित्त मात्र. पण त्या निमित्त मात्र कोणतरी धनी होयच नाही. लाखातलं बोललात तातोबा. काय? नाकातलं? लाखातलं नाही हो, लाखातलं म्हणतो, लाखातलं. हा तुमच्या त्या शेजारच्या दुर्गा काकू, त्याचं अहो, काय? मी सांगतो माझ्याकडून काढून घेत होत्या काय ते? तुमच्या मुलीसाठी स्थळ आणलं का म्हणून. मग हे? म्हटलं नाही नाही, त्यांच्या काका तूर देखून लागू दिले नाही मी. जाऊ एक मात्र बरा केल्यात, उगीच गावभर बोंबाबोंब किती आहे. अरे वा. माका एक सांगा, नवरो मुलगो खयचो? अहो इथला सांगितलं नाही का, किनाळ्यातला. गावी थोडी शेतीवाडी आहे, मुंबईत नोकरीच आहे. आणि गणपतीच्या टायमाला गणपती करतो. अरे वा. आणि तुम्हाला सांगतो, नाटकाला डायरेक्शन पण देतो. माका एक सांगा, नाटकात काम बिम करता काय तो? काम आता डायरेक्शन देतो म्हटल्यावर काम करणार नाही का? काय तातोबा तुम्ही? काय खरा तुमचा? माका एक सांगा, नवरो मुलगो बघू केव्हा येतो? बघावया हो. बघावया. हो. सांगतो हा सांगतो. हा काय काय सुटतात? मरो कुठे गेले काय माहिती. पुढच्याच आठवड्यात मुलगा नवरा मुलगा येतो. पुढच्याच आठवड्यात चुलत्याच्या श्राद्धाला नवरा. पुढच्याच आठवड्यात चुलत्याच्या श्राद्धाला तातोबा झालं. अहो पुढच्याच आठवड्यात चुलत्याच्या श्राद्धाला नवरा मुलगा येतो. तेव्हा बघण्याचा कार्यक्रम टाकू, तेव्हा बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू. हा हा. आणि त्याची घरची माणसं बिणसा फसकला. मला एक सांगा, मुलाची चाल चढणू फसकला. आणि त्याची खोली बिली असा मा माफ करा जातो, गैरसमज नको. अडचण तेवढी हीच आहे, मुलाची स्वतःची मुंबई ना खोली तेवढी नाही. मग ते काही दाखव काय तकली. अहो बहिणीकडे गोरेगावला आपल्या बहिणीकडे असतो राहावयास. बहिणीची ती मोठी असाशी दिसतात. काय ते जागा हो. काय जाता बा तुम्ही? मुंबईत 10 खोली म्हणजे ती मोठी नाही का? हा सांगा मला. नाही म्हणजे
एकच खोली, बहिणीचं कुटुंब आणि त्यात ह्याची अडचण. आले आले माझ्या लक्षात आलं तातोबा. तुम्हाला जे काय बोलावयाचे आहे ते माझ्या लक्षात आले. अहो नवरीचा मुलगा मा डोके वाजो, त्याने पहिली जोड टाकली. आपल्याकडे राहावयास हरकत नाही, पण मुंबईत रात्रपाळी करावी लागेल. जातो रात्रपाळीला, मित्राच्या रात्रपाळ्या पण हाच करतो. शिवशंभो शिवशंभो. इतके दिवस ठीक होता हो, उद्या लगीन झाल्या. शे काय तातोबा तुम्ही, आज ना उद्या तो खुली घेतल्याशिवाय राहणार आहे का तो, सांगा मला. थोडे दिवस कुटुंबाला हे होणारच. सर्व गोष्टी एकाच वेळी कशा होतील सांगा मला. काय खरा, पण माका आधी एक सांगा, काय ते नवरे मुलगे बघू केव्हा येतो. बघा मायास किती वेळा सांगू तातोबा. सांगितलं ना, येत आहे श्राद्धाला येत आहे तेव्हा आपण हा कार्यक्रम उरकून टाकू. आणि मका एक सांगा हो, त्यांचा मागणा विणा नाही मका. त्याची तुम्ही काळजी करू नका. तुमचे हे फाटके पण त्यांच्या समोर मी आधीच काढले. तुम्ही त्याची काळजी करू नका. आपला जर माल व्यवस्थित असला तर काळजी कशाला म्हणायची. माल मुलगी आपली. हा हा हा, काय तातोबा तुम्ही. हे, बसा. छे, तुम्हाला सांगतो लग्नाला बिनधास्त होकार द्या, काय टेन्शन घेऊ नका. शिवशंभो शिवशंभो. हा सिंचत आहे त्या काय करतोय. काय रे, काय हल्ल्यांचा धडा मा धड आहे म्हणजे सिंचेच्या तुम्हाला शिकवणार ह्या ब्राह्मणा. गॅरंटी असा मा. गॅरंटी आहे म्हणजे तर काय बोलतोय तू, सांग त्याला आता. बर मी काय म्हणतोय, काय आपण लग्नाचा कार्यक्रम उरकून टाकू लवकरात लवकर. हा. समज ना. हो हो. बर अरे तुला पायावर जायचं आहे हो. जा ना. इथं बसल्यात बघ मेरे पायरे आठव. जाऊ कसो शी, तातो मग तिकडे सारखा. बाजूच बसूया या. तुम्हाला सांगतो हल्लीची पोरं महाटॅमिस हो, ना लहान ना मोठे. एक नंबर. आपण आपला मान राखायचा तातोबा. एक नंबरचो डॅम्पीस आहात तो. म्हणू तिकडे. तर मी काय, तुम्ही काय म्हणा होत्या. हे चुलत्याच्या श्राद्धाला नवरा मुलगा येतो तेव्हा आपण कार्यक्रम उरकून टाकू. कसे. बर आता मी जातो, मला जरा त्या बाबली गावडेकडे जायचं आहे. बाबली गवडे. सॉरी बाबली नाही हो, हा? ते अनिल शेंडेकडे जायचं आहे. तिथे थोडं काम आहे हो. येतो आता मी. अहो जरा चाय वगैरे घेऊन जाऊया घराकडे. अहो नको, चहा वगैरे मी पित नाही, मी दूध पितो. समज ना. आता तू बरं येतो मी. आता देणारच म्हणताय तर आता असाच जात नाही. देणारच म्हणताय तर थांबा. या पिशवी माडाचे 4 सुके नारळ असतील तर त्याच्यात टाका. फाटाची नाही मग. नाही वाटणार. प्लास्टिकची हा म्हणून विचारतो. आणि ह्या पिशवी हा? भुईमुगाच्या जर शेंगा असतील हा. तर ह्या पिशवीत टाका. कशा कशा. मुलं सोलून खातील हो. हा. आणि एक तातोबा काय? चिंचेचा जर गोळा असेल तर तो कागदात गुंडाळा आणि याच पिशवीत टाका. तुला पिशवी देऊ. नको नको, टाकते त्याच्यात. हा. काय भड असं. तुम्ही पिशे बरोबर बरे घेऊन फिरतात हो. आपलं एक आहे तातोबा, काय? दुसऱ्या त्रास तेव्हा याचा नाही. हो. शिवशंभो शिवशंभो. बर निघतो मी आता. आणि एक तातोबा, काय यातलं त्या बाबली गावडेच नाही सांगू नका, नाहीतर तो म्हणणार कसं आपल्या मुलीस स्थळ पाहावयास सांगितलं आणि याने तातोबाच्या मुलीस सुचवलं. शाशा माका काय खूळ लागला की का. शिवशंभो शिवशंभो. बरं येतो मी आता. तातोबा हा? तेवढा तो मात्र चिंचेचा गोळा आठवणीने ठेवा पिशवी. ती
बायकोने माझ्या सांगितलं तीच खाऊ असं वाटते ना. गडबड असाशी दिसता खटपटे. अहो ह्या वयात ही खटपट. चटपट करणारा मी कोण, करता करविता तो. कोण ह्यो? हा नाही होता तो मला, जो देवळात बसलाय तो शिवशंभो शिवशंभो. सिंचेच्याने देवासमोरील सर्व काही उचलली. देवाकडली फेरी का भटानं दुखलूची काय का? देव काय सगळ्यांचो जा. वा अक्को खोलत उचललो. जास्त येलोय देवाकडे. उपकार उपकार केले. केले म्हणावे उपकार. शिवशंभो शिवशंभो. बरं तातोबात आम्ही निघतो. हा, अजून एक तातोबा, काय जर खोबऱ्याच्या नारळ मारळ माडाचं जर तेल असेल तर ते मला एक शिसा ठेवा. कशा कशास? बाळ पाळंतीस लागणार हो, हा. तर मला मालिश करायला लागेल ना. हा. शिसा आणावाय विसरलो काय देऊ शिसा. नको नको. शिवशंभो शिवशंभो. शिवशंभो शिवशंभो. येतो मी. हा गेलो जाऊन दे का. तुझा काय आता? ती पिशी कसली? ती तुका किती तो त्याची रवली काय का भटाची? ज्या माझी ती. गेलो कसो? कशी सगळा करून तातोबा अहो, तातोबा काय विसरलेले काय? अहो, तुमची पिशवी बघितलेली. हा? जरा ठेवा बघा इथं. आता पिशवीत काय आता? थांबा हा. हा? मग कसं? तातोबा हा? अहो हे काय आणले. कॅलेंडर आमच्या रघुन पाटील आणि मुंबईतून. तो तळवणेकरांचं शंकर मुंबईत असताना आमच्या रघुचा खास दोस्तदार तो त्याच्याकडे पाठवल्यान. छान छान. आमच्या रघुन कॅलेंडर मिठाईचं पुढं आणि एक डायरी पाठवल्यान. हो काय सांगा तुमका त्या शंकरान काय करूचा. काय केले. तर त्या शंकरान काय करूचा काय सांगा तुमका. हो हो बघा गण नाही तो. काय? पिशी धवळत आता काय घालीत आपल्या पिशी. सिंचे जा तू गप्प बैस. अहो तर त्या शंकरान काय करूचा. काय केले. अहो त्या शंकरान काय करूचा. अहो, काय केले तर तरी सांगा. 5 कॅलेंडरातली 2च दिल्यान. ती सुद्धा देवांची आणि नटी यांची कॅलेंडर आपल्याकडे ठेवल्या. शिवशंभो शिवशंभो. मागे एकदा त्या शंकरान असाच केला. काय ते. रघुन आमच्या लिहिला होता सविस्तर पत्रात. काय ते. रघुन आमच्या हो येतो मोठो पुढं वाटेल्यान. केवढा. हो येतो मोठो. केदो केदो. अरे मेले हो येतो मोठो. तर त्या शंकरान काय करूचा. काय. वयलो कागद काढून बघतोय तर याद्या मोठ्या पुढ्यात मैसूरच्या 2च तुकडे. शिवशंभो. कसलेच गाजाली यांचे. तातोबा हा? आता हे कॅलेंडर मला आवडले. घेऊन जाऊ का. बरोबर. काय बरोबर. तो हरा काय विचारता. अगदी बरोबर. हो अगदी बरोबर. काय तो कॅलेंडर वाला काय विचारता. खटपटे तुम्ही असा विचारले. हो हो असे विचारले. घेऊन जाऊ का. आता पया म्हणतात तर घेऊन जाया. हे याचा धरत सांगा झाला तो असा तर जागा लाभी. हे असे सिंचेच्या मागून घ्यावयाचे पण चोरीला वाडी करू नये. सिंचेच्या जागा मिळता चोरी करू होईत अरे तिथे. तुझ्या तोंडात सांगेल कोण नाही फुटका. का? फन. शिवशंभो शिवशंभो. तातोबा हा? ती रघुने ती डायरी पाठवली ना. ती रघुने ती डायरी पाठवली ना. ती डायरी सिंचेच्या तिकडे काही खाल्लीस ना. रघुने ती डायरी पाठवली ना. त्या डायरीच
सिंचेच्या तुला मी पुन्हा पुन्हा सांगतो इथे बस. बरोबर. त्याचं काय म्हणतोय की रघुने जी डायरी पाठवली ना त्या डायरीचं काय केलं? डायरी हा त्या डायरीचा माका काय उपयोग? म्हणजे तो पालवांचो विनय माहिती आहे तुमका? गेलो एकदम डांबी म्हटलं माका काय उपयोग देऊन टाकलाय त्याका. म्हटलं लिस्ट काहीतरी शाळेचा बंगलारी नाण्याचा शाळेचा. मी सांगतो ती डायरीची पानं फाडणार आणि मास्तरींना चिट्ट्या लिहत बसणार. त्या इन्या मास्तराचा चव्हाणबाई बरोबर सल्ला पडा सगळ्या मोपोरांका माहिता. काय हा सिंचेचा बोलतोय? तू काय विचारला? तू काय विचारला आम्ही? माहित नाही. मेल्या जगाचे कामार जाऊ कसे देवाकडली केळी खाल्लं? होय खाल्लं. हा म्हणजे रवलंय किती आता जावर तोंड घेऊन. माझा प्रश्न भैरावाचा काय जाऊचा आता देऊ काय सगळ्यांचा तुमचं संबंध बघा सिंचेचा बघा. खटपटे सगळ्या बाहेर जाऊन बोलायला. चला. आता काय झाला तुझा? माझा प्रश्न भैरावाचा जाऊचा रावांसारखा दिसला तर रावा सारख्या दिसला तर जा. गेला सिंचेचा गेला. जातो बा आपण आपलाच मान राखायचा एवढं लक्षात ठेवा. या सिंचेच्या बरोबर लागू नका सांगून ठेवतो. तातोबा ओ तातोबा आला सिंचा. आता काय झाला तुझा? तुमच्या कानार घालूचा होता काय तो तुमचो दुर्गा मावशेचो बाळगो त्याचा का तुमच्या शपूर लाईन बरं बरं आमचा राहुला काय तुमका कळा तेव्हा कळत बघा कळतलच तू ह्या सिंचेच्या मनावर कशाला घेताय तुम्ही? हो तुमची शकू मर्जे माप मुलगी ना कुणाच्या अद्यात ना कुणाच्या मध्यात. हे का स्थळ एक ना तुमच्या मुलीसाठी जमलं मग तुमच्या मुलीने फर्स्ट क्लास पैकी व्यवस्थित काम काढलं म्हणून समजा. शिवशंभो शिवशंभो. देवाच्या मनात होया ना असे असे देवाच्या मनात कशा? कारण आंधळ्याच्या गायी देवात राखतो. बरोबर. शिवशंभो शिवशंभो. बर आता मी निघतो. मला जरा जावयाचे आहे सांगितलं नाही का? मी जरा त्या अनिलकडे जाऊन येतो. काम आहे ना. बरोबर. तेवढं त्या पिशव्या तुमच्याकडे ठेवा. येताना घेऊन जातो. शिवशंभो शिवशंभो. पण ते नारळाचं तेल ठेवा. शिसा आणूया विसरलो. येताना घेऊन येतो. बाटली तुम्ही शोधू नका. नाही शोधणार शिवशंभो काळजी करू शिवशंभो. नको. येतो मी. होय होय शिवशंभो शिवशंभो. चौकाच आहे हो. होय. देवाकडे बसान पूजा करूची सोडून हयसर गोष्टी करीत बसलास. अगो तो खटपटे इल्लेलो की त्या काय सांगा होतो? त्यांनी हे पिशे दिले आहेत. तुम्ही किती नाचयतात ते? अगो बाई त्यांनी पिशे दिले. हेतून नारळ ठेव आणि हेतून शेंगदाण्याचे शेंगे ठेव आणि योग चिचेचं गोळू मागले आहेत. चिचेचो गोळो हा मेलियन केलो असतो काहीतरी पराक्रम. मेल्याचा तोंडच तिरपळ असा. आवळो देऊन कोवळो काढतलो आणि बरोबर पिशे घेऊन फिरतलो. आणि तुम्ही फिरा त्याच्यात पासून पिशे घेऊन. चला अगो दुसऱ्या त्रास नको म्हणून त्यांनी दिले हे. रवानी आता घरात चला. अगो बस गो देवळात कोण नाही हा बसाया. देवळात कोण नाही. घराकडे लई कामा पडली हत. बसा बसा काय. अगो कामाक आमच्या आयुष्यात पूर्ण बस तू. सांगा काय सांगतास? एक खटपटेने शकूसाठी एक स्थळ आणला हा. हे बाय खरं सांगतास की होय, होय, का? होय. बघलास ना देवान कसो ताबडतोब पडतळो दिलो तो. तुझी पूजा फळा येत अशी दिसता हा. नवरो मुंबईचो हा काय खैलो हा? पण ते मुंबईचं असं असं म्हणा होतो. मुंबईचो पण तो दक्षिणेकडचो काय उत्तरेकडचो? अगं असा ना खायचो काय करूचा हा. असं नाही हो. देवाक कौल लावलेलो तेव्हा देवान सांगलेल्या दक्षिणेकडसून स्थळ येताला आणि सगळा बरा जाताला म्हणा. माझा मन सांगता. काय सांगता? ह्या टायमाक ही स्वर्ग जुळतली या मनात. म्हणजे बघा देवान सांगल्याप्रमाणे आपण केला की नाही. राष्ट्रोळ्या अमावशे डोवाळ घातला
बरोबर हो. पोरान माझ्या शकून वल्या अंगान 5 दिवस 5 प्रदक्षिणा घातल्यान वडा होय आम्ही सुद्धा जोड्यान त्या पिंडीचे दिवोलन पूजा केलो. म्हणूनच म्हणतोय हो ह्या टायमाक ही स्वर्ग जुळतली देवाचो कोल कुठो ठराचो नाही बघा. तू देव करू आणि तुझ्या मनासारख्या घडू. परत धारवानी म्हाका सांगा नोकरी हा माते का म्हणजे दोघांच्या पोटा पाण्यात भागण्या इतकी पण ते असं सांगा होतो हो. आणि खोली बिली व्यवस्थित हा मा खयच खटाकता. तिथे काय झालं आता अगो त्याच्या बहिणीच्या घवाकडचं झाला म्हणजे खोली नाही बोली नाही पण तो त्याचा भाऊजी म्हणतो तू रातपाई जा कामा. इतक्या दिवसाचा ठीक होता हो पण आता लगीन झाल्याचा दिनात जर रात्रपाळी एक जाऊ लागलो तर जाताला कसा खोली नको अगो भाई घेतो लो पाळी बदलून घे. तसा नाही हो पाळी बदलून काय उपयोग हा स्वतःची खोली नको शकू माझ्या याच्या मोठ्या घरात वावराची सवय तुझ्या शकू नाही कपडे धुवची सवय ते आता त्या मोबाईल खैसून नाही सांग बघूया. तसा नाही हो पोर माझा गावात राहून कसा येडा गबाळा झाला आता मुंबई गेल्यावर कसा सुधारताला आता बघा. होय 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 हो हा? सुभद्रेचा सुमला त्याचं काय डाव्या हातानं असा शेंबूड पुसाना हा. सॉक 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 करून हा. मुंबई गेल्यावर कसा सुधारला बघलास ना होय होय काय बाई ती पर्स लायता काय तर घड्याळ बांधता आणि रस्त्यानं चालताना घोवा गावती आपटोत आपटोत चालता आणि ती मुंबईची भाषा बोलता नळाला पाणी नाही आलं मुलांना खाऊ आणायलाच विसरले. तुमका सांगतोय माझा झोपू मुंबईत गेला का या असाच बोलताला बघत राहा. कपाल माझा तुका असा वाटता की शकूचा लगीन झाला शकू मोबाईल कहच गेला. जातालाच असता पण कोणाचा मडा धुमला ना खोट्याचा नाटा केले सत्यानाश सातवलं देतो खंडान खंडान भरले देवळात राहून सांगताय बघितलं अगो बाई वगीराव किती वगीराव त्यांका काय वाटतं आमका ठाऊक नाही कोण कसे स्वर्गती मोडतात ते अगो बाई वगीराव त्या थोडक्या धुक्याचाच काम असा तुमका सांगान ते इथं मधी मधी बोलायचा नाही ही स्वर्ग जुळली धुक्याक ना काळी मुळूक सबडच द्यायची नाही. अगो बाई वगीराव आणि या बघा गावात इतक्यात कोणाच्या तोंडावर काय बोलायचं नाही हा त्या दुर्ग्याक ना वासवार सुद्धा लागतं का माने हा काय करू याचं आता काय करू काय काय करू करतो बा गजाली चालले हा घराकडे टाइम मिळणार नाही दिसता. च्या, देवपूजा गेलो रे. हा असं बोलत बसलो. असं तुमचं चाला नाही हा करा काय करा. औशीचं भाऊ याच्यात चालला चांगलं लय तुमका हय बसलो ना गोष्टी मारू तर पोटातून वडी येतात येणाऱ्या जाणाऱ्यांची असे येऊन गो कोण काय बोलून आपल्या अंगाचा भगा पडत बस तू धमाराने हा? का सांगा नवरो मुलगो खोली घेऊ पैसे बिशे नाही ना मागाचो ताक सगळा खटपटीन आधीच सोडेला हा एक बरा झाला हा नसते पाठसून कटकटी नको होत नाही, तसा आता आम्ही शकू हा. कानातली कुडी केलेली असा नोत असा होय नवऱ्या मुला गारद्या तोळाची अंगठी होय आणि एक पोशाख मागले ना तर एक चप्पल देऊया चप्पल नईन पोशाख नईन चप्पल नको बर मागला तर देऊया या. पण ह्याच्या परते मागाची त्यांच्याने काय मागला तर माझी बाई दानत नाही हा शी जाणत नाही काय म्हणता सो ऐपत नाही म्हणायचा अगो तास ते काय दानत वेगळी ऐपत वेगळी आणि तुमका सांगतोय एक एक रुपये जोडून हजारोनी रुपये खर्च येतो हा मानपाना सकट आता बघूया रघु काय धाडता तो बघूया आता काय मोबाईल असा ना काय तिचा तुका झाल्या काय करता अजून भुतूर खुचूर खुचूर करता जातो बा हा पेडो घ्या कसलो रे बाबा जेवणी तू काय घे कसलो कसलो पेडो कसलो जेवण सांगलेलं ना मस्त मिळतली ना गावली? हा, हो गावली बरा झाला कोणी मारजोड करून द्या माहिती का शासन कोणी मारझोड करून नाही बरी सुमसुमी झाली 3 लिटर दूध वाढेल अरे वा हो हो बाबा भाऊजीने असा करा अन्न मधनं अशीच सोडून घालीत चला हो घालते आणि चला जमला तरी 1 लिटर दीत जाय हा. हा जातोय मी आता बघा दूध काढूचं असं हा, हा हा. चला चला हे बघा हा? तुमका सांगतोय रघु पत्र टाका आणि बोलवून घ्या होय तुझ्या नावान तार करूया मग का मागच्या टायमाक माझ्याच नावान तार केलेलास आता तुमच्या नावान तार करा तसे मी काय भियाने नाही गो पण हा? तुझ्या नावान केलेली बरी ना मी भिया नाही तुझ्या नोकरीक भियात
गोकळ्याचे जिना नसच केले आऊस मेली म्हणान रजा गावाक होई म्हणान दोनदा आऊस मेली अशी साहेबाक त्यांनी तार केल्या साहेबाच्या ही गोष्ट लक्षात दिली साहेबांनी नोकरीवरसून काढून टाकलो आता बसले कपाळावर हात घेऊन माका एक सांग एक दोनदा कशी काय मारा बापाशीक तरी मारूचो मनानच सांगतोय तुमच्या नावात तार करा हा आणि हे बघा एका सांगा 4 पैसे काय गाठी घासीत ना ते येताना घेऊन ये बघितलं काय ती उधळपट्टी करूच रावा नको म्हणाचा मागच्या टायमा गेलो तेव्हा कसला त्या गुलाबी रंगाचा शर्ट हडलाले आणि गुलाबी रंगाचा तो टॉवेल हाडलेला तो साबणाची डबी सुद्धा गुलाबी तो साबणही गुलाबी आणि वरती आणखी मोठेपणा सांगता खैर गेलोय नाव तेव्हा सगळी लोक माझे टुकू टुकू करून मॅचिंग बघी होती जळला मेल्याचा मॅचिंगचा बोलत काय रवलं हे सर चला घरात कामा पडली होत देवा परमेश्वरा काय रे करू ह्या माणसाचा मी काय रे देवा परमेश्वरा रवळ नाटा या बायलेचा काय करू عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش نكسر يا اخي تفوز تفوز عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش نكسر عندي لك عقصة قوية يا الحبيب سمها صبوحة خطبها نصيب مديالك كلمة بتعطيها كف وهز شد بكير خليك شبيب عطي عقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتار اللي العفة صيدة سوي لي وقفة دار هيبة هيا نسوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة بعلي رقصة المطرب ولا ستة في معي يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو وربعنا ابو كله كامل كلو رفيجك ما يتشتفك ماني هزه هزه نزامر والليل ما ايش في عبودي يا ولد لان احنا شايلين هالليله يبا شيل اقول عطني رقصة طقلي صناعي اقول عطني رقصة تاعي اقول سوي رقصة هلو بالباي زلتي شكر अरे हे रघु عندي خوش فصل हे रघु والله خوش رقصة يا اخي अरे हे रघु पहिले ते आलड बंद करा ती يا اخي عندي خوش فصل يا اخي आणि झाली तयारी डोंट वरी डॅडी सगळं अगदी ओके आहे बघा आता फक्त पाहुणे आलं की झालं अरे मेल्या बघू कोणा घेतो तू का काय शकू हो पण डॅडी पाहुण्यांसोबत तसंच जर कोणी आलं तर नवरी मुलगीचा भाऊ गवळा म्हणायला नको काय कान फाटात मारीन मका दाढी म्हणून येतात बापूच म्हणा का तुम्हाला माहिती आहे लाच दिसता हो मेलो 4 बुका शिकलो मुंबईत गेलो आणि माका इंग्लिश झाडून दाखवायचा हा तुमका काय काळी येळ काय हा का नाही हा खटपटे भाऊजीनी इतकी सगळी खटपट करून ह्या सगळं जुळवून हाडलेली आणि झील बापू झगडो करतास हो मी काय आता 4 पाहिल्या गो हो जबान दिस वळवळत आणि शकूक बघू यायची किती वेळ ही झाला म्हणजे माका 10 ठिकाणी दाखवची हौस असा ना होय जेवू तसं आठवणे या पोरांचं बापूच चालत शिकलो आता काय हल्ला हे त्या पाहुण्यांची लाडू आणले चिरमुल्याचे चिरमुल्याचे लाडू ते कशाला चिरमुल्याचे लाडू ते कशाला तू लागले असल्याचे तारे दोडू हो पाहुण्यांका काय देतलं चाय बरोबर तुका काही मुंबई वाटली गेला मुंबई आणि हल्ला गेला मुंबई आणि हल्ला पण पाहुण्यांका चिरमुल्याचे लाडू गावात तुका काय जिलेबीने हलवो गावतलो हा घबराव मेल्या थैसर हो सगळ्या मानकऱ्यांका सांगितलंस ना पाडसून कोणाची रुसवणी फुगवणी माका ऐका घेता कामा नाही आधीच सांगण ठेवतोय आठवतो हो त्या दुर्जाक सांगा की चाललं पाहिजे ना टाकेन सांग गेलो आता फुगान बसतो झाला केलास ना आता जाऊन माका सांगा तितक्या दूध पुरताला ना आता काय स्वतःच्या रेड्याचा घालून हाडू हो दूध असा तितके जे पाहुणे येतले त्यांना दुधाचो चाय दी आणि आमचे जे कोणी येतले त्यांना कोरो दी कळला हा येतोय मी आणि हे बघा रमल्याच्या औशी कडसून 4 पेले घेऊन या वाटल्या दारात पोरं येतली त्यांना देऊ होया घरातले फुटले दिसत आमच्या पाहुणे येतले मग नईन होय नको आटते आरडा नको हा
शिकलो शिकलो. हे बघ हैसर सगळी तयारी करून ठेव. मी घरात असोय. मान हलवू नको अशी अशी. इल्ल्या गेल्यावर लक्ष ठेव. ओके ओके तुका बघतोय ओके. बसून काय करणार कॅलेंडर नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली कुठे लावायचं बरं इथे इथे ही जागा बघ ते रग्या दुर्गा काकू तुम्ही ऐसकुय रे तुझी. आई आहे ना घरात थांबा बोलावतो ए नको नको. हई असो हई कुयसून रे तर हो पावणे रे. हा, पाहुणे ना कुठून बरं म्हटलेले आईने ते की रे कोण चित्रात रश्मिका मानधना मनकाना. रश्मिका मानधना तुने मानती बरी दिसता रे. हा मग मुंबईतून हाडलं. होय तर लावून टाकतो भिंतीवर पाहिल्यावर पाहुण्यांना कसं प्रसन्न मुपट बरोबर ना माझा ऐक रग्या. हिका पाहुण्यांच्या नजरेत अजिबात लावू नको. का का म्हणून अरे हिका बघल्या शकू पत्तरे म्हणतोय. तुम्ही ना दुर्गा काकू अरे गंमत केलंय रे. गंमत केली पोरगो मुंबईचा असो काय हो शकतो बरो हमा. घाव कसला म्हणतात अजून पसंती व्हायची आहे बघ. अजून पसंती झाली ना अरे होय रे माहिती आहे. बाकी पोराचा नशीबच फुटक्या रे. मेले येतात आणि नापास करून जातात. बापूस बापडो धरायचा चपला. हे खुर्चे बट्टी सावकर करायला काय रे. होय आमच्या बंटी साजावकर करते ओळखीचे दिसले रे. ओळखीचे जाऊ बाकी पोरगो मुंबईचा काय रे. मुलगा मुंबईचा नोकरी धंद्या व्यवस्थित असावा आणि खोली बिली असा काय नाही. व्यवस्थित चौकशी करा बघा. नाहीतर या चाकरमान्यांचा काही एक खरा नाही. मेले गावात येतात आणि हापिसाचं रुबाब हाडतात. इतभर तवसा आणि 12 हात बी आणि तकडे कुठतरी जिले बुडी निघलेले असतात. तुका बाबा राग येत हा. ये मुंबई कारच आई गो आपलं काही तसं नाही दुर्गा काकू आई गो बोलो काय गो दुर्ग्या काय गो चालला खुसूर खुसूर. अगो काय नाही गो 2 लसणीचे बोय मागा गेले. हळू फोडणे खालू केलं बघताय तर लसूणच नाही. पान तरी दी. सकाळपासून पान काय तर दाडे करून नाही. ये खा. पान खाऊ घेऊ ना या वास काढू गेला ह्या काय मी आजचा वळागतो. शिकलो मेल्या तुझ्या नाकात काय कुत्रे
कुर्च्यांची लव गेली या काय रे हा? उद्या घरात जा नारळ सोडून म्हणता चल आणतो आणतो नाही चल पटकन घेऊन ये जा आणतो. गडबडीत दिसतोय गो भागीरथी नाही गो घरात हा कामा प्रत्येक कामात माझा हात लागा नको त्याच्यात गडबड कसली बाकी खुर्च्यांची मांडळ बरी केली ना रघुन तुमच्या इतके डोळे ते अगो मुंबई कार मोगतो नुसती मेल्या मुंबईची मोठेपणा होय बाकी सकाळी बघलंय त्या का खुर्च्या आडताना बघलं अगो त्याचं काय झालं सांगा रघुन माझ्या मुंबई खुर्च्यांचे जोड घेऊन ठेवले येताना हाडू दिसा लोक घाई झाली गो पोराची असा निघो एकामेकाच्या अडल्या पडल्या घेऊ नको बाकी बंटी साळगावकरांची बाईल मात्र भारी हा गो फाटले जरा उभी राहून गाळी घाली होती तिथे गो फला होती त्याचा चढू एकदा खपलाला तर माझे खुर्च्या तरी जाग्यावर नव्हते होते पावणे येऊचे झाले काय खुर्च्या नव्हतं खरं सांगतो तुझ्या गो खोटा बोला त्याच्या तोंडात किडे पडतील आणखीन सुद्धा म्हणा होता काय का म्हणा होता ह्यांका झेपला नाही यांका भीक लागली तर पाहुण्यांक बोलायतात की त्या घालूची डाई पाहुण्यांक बसा जळले या जोडग्याचे खुर्चे ते हा आम्ही खुर्च्या बघून नाही का खुर्च्यांचे जोड बघून नाही गो आणि हे जो गो हगल्या मुदल्या माझ्या भावा बोलायचा त्याचा काय गो ताच गो बरोबर आहे तुझा आणि समजा ह्याच्या खुर्चीवर कोणी वाईट बूट टेकला तर ह्याच्या खुर्ची काय झरतात काय गो नाही तर काय अगं तू का सांगतोय ते सोबत सरपंच झाल्यापासून बाई खूपच आकाडता मोठी सरपंची नसना ती तुका सांगतोय मी तो लक्ष्मण नाईक ना सरपंच झाल्यापासून बरं हात धुवून घेता अगो माझो बाळगो सांगा होतो काय का ते खुर्चे तरी त्यांनी काय इकत आणले मग अगो हे खुर्चे ग्रामपंचायतीतल्या ऑफिसातले असत त्यांनी घराकडे हाडून ठेवल्या मग एकट्याचे झाले बघलंच ना कसं तो आम्ही तुका सांगलंय कोणाक सांगा नको शागो बाय माका किती होय जगाची उठा ठेवी झाली तयारी फसली आमका काय माहित नाही काय गो शकू बघू घेऊचे होते ताच म्हणते गो मी तुका नाही माहिती तर गावाक नाही माहिती गेल्या महिन्यात झारं पितो होलं मिळतो त्याचा काय झाला तरी 7-8 जण तरी बघून गेले असतील होय गो होय पातोळ्या 7-8 जण बघून गेले आणखी 10 जण बघून गेली तुझा काय जाता गो या बघा बाय अगो बाय माझा काय जाता सगळं गाव म्हणता वळागतय तू काय वळागतय आणि सगळ्या गावाकडे वळागतय माका काय ठाव नाही माझ्या पोराचे स्वर्ग तिकडून मोडता ते होय गो हे तुझ्या दाराने नाही म्हणून काय वाटत घेऊन जाईल सांगा देशाल काय करशील को काय करशील काय करीन तू माझ्या दात काढतलंय हो असा हिम्मत दात पाडून टाकाय खरा घेऊन घ्या अशी तर बघताय तुझी हिम्मत माहिती आहे तुझा चेडू खपला नाही तसं राजजनन तुझ्या काढतोय अगं माझा चेडू खपत नाही तर तसा घरात रवत आयुष्यभर पोषण के का तुझ्या बापाशी तर काय जातं गो आणि अगं माझ्या तोंडात लागा नको माका हसर शिंगो खेळा घेय नाही असा समजला ना हिलाय तसा चालत राव कोणा गो असा शाना कागल म्हणून शाना करून ठेवची चालत नाही का कळा घालू काय गो खुर्ची आता पण देवतच बघू ते तू काय सापड नाही करता की तुझो आपण जागो जा कावळ्याचे शापन गाय मारता नाही गो आणि देवा काय करता काय काय चालता आता पटके तो बाकोई लोऱ्याच्या तो माझी टकली उचलल्या काय झालं गाई एवढी ओढून ओढून भांडतेस कुणाशी मेल्या तुझ्या पोरक्याशी सकू काय गेला रे शकू आहे घराच्या मागच्या बाजूला गजरा गुंपत बसल्या अजून गजरोच का जावाय त्या का बोलायलंय म्हणा सांग आणि हे बघ हा मग अशी नारळ करून ठेवलंय तो येताना घेऊन ये. बरं आणतो तेव्हा रवायना ताई ह्या टायमात तरी माझ्या पोराच्या टकले एक तांदूळ पडानी रे आणि ह्या दुर्ग्याचा नाक कातरानी आधी पहिलं बरं नारळ हे
ठेवू आई हे माझ्या टकले हे टकले सोमतो ठेवून धावलंय हो सूट बूट घातलंय म्हणजे तुका अक्कल आली होय रे हा हे काय चाल शकू हो बाय शकू काय सांगताय गे काय नाही सांगलं नारळ ठेवा घराला टाकते ये उभं राहू ये देवा महापुरुषा रवनाथा नारायणा माझा आहे कुठच्या तरी ना एकाच देवाला नारायण घाल आणि त्याच्याचकडे जबाबदारी सोपवा सगळे देवांना हात मारल्यात एकमेकावर नाही का ढकलणार सरकारी अधिकाऱ्यांसारखं हा आता मेल्या गबरवशीत तू होय तसं मधी मधी बोलतोय ना म्हणा नका चुकाव जाता देवा उसळीच्या पुढ्या गेल्यात हो हात कोण जोडतो हात जोड देवा महापुरुषा नारायणा रवळनाथा तळ्यावल्या मळ्यावल्या पिंपळावल्या माझ्या पूर्वजांनी याला माझ्या पोरासाठी जा ओढा नेला तर गाठवून टाका जीवाचं घोर गळ्याचं दोर कापून टाका मावळ्या आवशी तुझ्या धीरार तुझ्या बळार तुझ्या सत्वार हे दिस दाखवलं त्याच्या पुढे असेच दिवस दाखवले आवशी केल्या प्रत्येक कामात यश दे आणि आवशी माझ्या पोराच्या टकले तांदूळ पडाने आणि ते कसुडक्याक लगाने खणा नारळांची येऊन जोड्याने ओटीवरती दे मावळे आवशी बाय नाटक कुलदीपक तुम्हाला नाग आहे असा असा तर मग भासा जमला तर सगळ्या कशी रोवणी वाटू बाई थोडी ठेव हे बघ तू अजून केसच उगवतो तुझी कामा आटापतीत तेव्हा ना सकाळपासून या हार नितार मग नाचाक पुरे केलंय गे तू खोटं काय तिचं गबरे तू मेल्या बाय ते केस ना असेच वरती बांधान थे आणि एक काम करते परबिनीकडे जा ती मका बोरमाळ दितली आहे ना घेऊन येते जा आता पोर आणि हा बघ सावतीनीकडे जा नवीन पाचाळा दितली हा गो माका घडी मोडू घेऊन ये हा माझा बायता आणि शालग्या गोवायत आड्यावरसून सात घाल गजरो दिताला चला तुझा जाव आता सकाळपासून नुसतं बघा वैताग दिलंय या हार नितार चपलय काहीतरी मी बघरे कसा पाय आपटीत गेला आता आई तुझी तर कमालच आहे ना कसली बघायला येतात छकुला आणि तुझी कशाला काय इतकी तयारी मेल्या तुका नाही कळायचा रग्या हा, पाहुणे मुंबईचे मरे हा मग मग काय मग फॅशनचे सुधारलेले हा मग मका असं लंकेची पार्वती बघून त्यांना काय वाटत रे काय वाटतं मेल्या तुझा काहीच वाटतला काही वाटतला पैसरला सगळा सारख्या ठे पाहुणे कधी येतील मी जातोय घरातला आवरतोय बरं बरे नको कर बरं मारी आम्हाला जा नवरी कोण आणि तयारी कोणाची आपण सुद्धा असंच कधीतरी मुलगी बघायला जाऊ पण आपल्याला शकू सारखी आवड मुलगी नको गो. चांगली ओ माय डार्लिंग म्हणून अशी गळा धड टाकणारी पाहिजे यस मी असा स्टाईल मध्ये जाईन खुर्चीत बसेन मग ती हातात गप बशाचा ट्रे घेऊन लाजत मुरडत ठुमकत घेऊन माझ्या समोर उभी राहील डोळ्याला डोळा मिळवे मग मी विचारेन आपलं ना लाजत मुरडत म्हणेन माधुरी हा? माधुरी मधू मधू मी सनी काय भन्नाट लागवती मी माझा मग मी तिच्या बापाला रिक्वेस्ट करीन एक्सक्यूज मी इफ यू डोंट माइंड आम्हाला जरा सिक्रेट बोलायचं होता आम्ही जरा घराच्या मागच्या बाजूला जाऊ शकतो
अर्थातच तिचा बाप हा सुशिक्षित असेलच, तिची काहीच हरकत नसेल. मग आम्ही दोघं घराच्या मागच्या बाजूला शेवग्याच्या झाडाखाली आमने सामने आमने सामने तू सनवटीवर करून म्हणे मधू मधू. आऊस ना रे मी तुझी, हा? आऊस ना, कसले नुसते काळे करतोस, हा? याचं काय काय हा? तो नवरा मुलगा ना आपल्या शकूची कशी काय परीक्षा घेईल बघ याचीच तयारी करत होतो. मी एलिया चार चौकट माझ्या शकू भात लावते का टाळक्या फिरला काय रे, हा? आम्ही तेव्हा एकमेकांका असा नजर वर करून सुद्धा बोग नाही होता. तरी जाई बाबा तिरुळे बघतात हे तुझ्या लक्षात नाही आलं. मी एलिया आता माझ्या नावाचं उद्धार किती रे? हा किती उद्धार? चला ते पाहुणे अर्धे वाटे दिले हो. घे बाय पाहुणे इली सुद्धा माझी तयारीच अजून जाऊ नाही असा. अगो बाई तुझी लोक शकूची झाली मा. वर गेला हाडूक तोडे रे गेल्या बाजूक ना शकू ओ शकू. अगो तू अजून या जमाईतच बसलं. मी या काय करू? ही तुमची बाईलच नका सकाळपासून या हाड निता हाड करता. सकाळपासून आईचीच तयारी करते. म्हणजे या सगळ्या तुझ्या औशी बघ माका आमका होया या सगळं. तुम्ही घबराओ, तुमका त्यातला काय नाही कळाचा. आता पाहुणे दारारीले साडी कधी नेसतलं, मरानी पावडर तरी लावून घेतो. अगो बघू कोणा घेतो तू का काय शकू? आई आणि तू आता काय म्हाळसाईसारख्या उभ्या राहलं जा घरातून बरीचशी साडी नेस चल. तुम्ही कशाला काळजी करता डॅडी? मी आहे ना. आमच्या शकूला अशी सजवतो की तो नवरा मुलगा टकमक करत आपल्या शकूकडे बघत राहायला पाहिजे. शकू माझं आहे. ती साडी बिडी कसली गुंडातेस? परवा दिवशी मी तो बॉम्बेवरून आणलेला पंजाबी ड्रेस घा बघ कसं इम्प्रेशन पडतं. पंजाबी ड्रेस तुझ्या औशीन तरी केव्हा घातलेलो? हो आईची गोष्ट वेगळी होती. तुम्ही कुठच्या जमान्यात वावरताय डॅडी? शकू हे काय नाव झालं का? काय झालं? ऐश्वर्या, सोनाली असं काही नाही सुचलं तुम्हाला? अरे नावात काय असा? हो नावातच फर्स्ट इम्प्रेशन असतं बघा. जळव तुझा इम्प्रेशन का? आता हेच बघा ना, तुम्ही माझं नाव राघोबा ठेवलं, शोभतं का ते? विधान, धर्मेंद्र, जितेंद्र, मच्छिंद्र असं काही नाही सुचलं तुम्हाला? तरी बर मी माझ्या नावाचं मॉडिफिकेशन करून राघोबाचं राघवेंद्र सांगतो. राघवेंद्र हो असल्या बारशाच्या वेळी बावट पुचड नाव ठेवून किती गडबड घोटाळा आयडिया तुमचा. अरे मेल्या घोटाळू तुझ्या बारशाच्या आधीच झालेलो. जनरेशन काय म्हणतात ना ती हीच. तुझे बापूस लय खवी सायगो येता जाता तुझ्या मागे तुझी आई सायगो माता मातुर इतुर बितुर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती. संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लचकत मुरडत चालली होती चालली होती पाहिली होती. एक कोणती संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती रे. कोणती संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती. पानी जाने
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. रघु दादा मी कसा दिसतोय? बरा दिसतोय. अजून एक अंडी हवी होती. ठीक आहे त्या आता तुझ्या डोक्याला बांधायला, म्हणजे झाशीची राणी दिसली असती. अगं ओढणी काय कमराला बांधायची असते की गळ्यात घालायची असते मला सांग. अरे आयच बोलांग लागली ओढणी कमरे घट पाय नाहीतर पाया पडा गेल्यास गळ्यातली खाली पडली तर अरे तुका कमरे ओढणी बांधान दर्या काढू उतरता काय का? श्याम मारी भारतीय नरी कुठे पोहोचली आणि तुम्ही शिशी हे अजून तरी येतात. आणि भाजाई तो नवरा मुलगा आला ना की नीट नजर वर करून बघायचा. तशी वर नाही ग समोर. हा नीट बोल. एक मिनिट बघ मी तुला उर्मिला मातोंडकर बनवतो. थांब आलो ना. तिला मातोंडकर ही कोण आता? वहिल्या वाड्यातली का खायल्या वाड्यातली? शी बाबा ए रघु दादा ये रे. येतोय ते पाहुणे योग झाले. ही बघ काढलंय फेर हँड लावली. चंद दिनों में चेहरा खिला खिला और निकरा हुआ पाओगे. टिंग टॉंग. आणि हे घे भुया करायच्या. ही पण घे आणि ही घे लिपस्टिक ओटांना लावायची. शी माका नको ती तुझी लिपस्टिक. अगं माझी आई तो बॉम्बे वाला नवरा तुला हे असं काकू टाईप पसंत करेल का? म्हणूनच तुझी 3 वर्ष वाया गेली बघ. आणि साला आपली पण लाईन क्लिअर ना. अगं मेकअप ने बायका कशा उठून दिसतात की ना उठून. तासा घरामध्ये माका आधी एक सांग तुका इतक्या बायकांचा पावता कसा? असतात ग असतात एका एका उपजत. तुला काय समजायचं? आये पाहुणे इले. डॅडी हो डॅडी पाहुणे आले. काय झाला? कोण इले हे? पाहुण्यानु इले नाही म्हटला उशीर कसं झालो आणि असा कसा दोघच जाण दोघ हो माय छोय नाना रवलो खो नाना हो रवलो. अरे इलय रे चल चढचढी योग नको. अरे माझं म्हातारा जीव आणि माझं दांडगो आला जीव. इले बरा वाटला. काळजी वाटा होती. वाटबीट काही चुकांग नाही मा. शाशा वाट काय शोधली म्हटलं सापडता. ओ इचारी दिलो बघा. ता मात्र बरा केल्यात. रघु अरे हे रघु हा डॅडी अरे बाहेर ये. काय झालं? पाहुणे इले हे. ओपन करू का? अरे हात दी त्यांना हात दी. हात हो शेक हँड करतो. अरे शान काय काय तर शिरा मार चोल दी. छान काय हो शेक हँड. हा शाक छान. हॅलो अरे हात दी त्यांना. अरे बाबा आता रे जीवा काहीतरी जाय. हॅलो अरे पाहुणे इले आमचा येळ नाही माझा. नाही नाही तुमचीच काळजी वाटा होती रे. आणि असा कसा तातो येळ होतो. शिकलो हा शिकलो काय नाही होत्या का उर्मित ती दाबून दाबता. कोण जेल काय हो तुमचं? होय होय मोमाय घासता. पाणी थडेच हात दिसता. मोमाय खैरे जिला
हा तात्या ये ये पाहुणे केव्हा येईल आता गेले रे मुंबईला हो तुझी वाट बघ मुंबईला मी जेवायला मावशीकडे असतो डोंबिवलीला आणि झोपायला ना मित्राकडे कांदिवलीला आणि कामाला बोरवली. तिथल्या कोऑपरेटिव्ह बँक मध्ये आहे हो पिऊन. तिरा पडला येऊन ता पिऊन पिऊन मला पिऊन नाही हो. शी, 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 शी. पिऊन म्हणजे शिपाई. शिपाई तसं माझं आणि मॅनेजरचं अगदी छान जमतं बघा. पार्ट्या बिरट्या होता उरलेलं सुरलेलं जे काय असतं बघा ते मलाच मिळतं. उरलाला सुरलाला असा नाही रे बाबा कोण नाग लागा तू तुमचं मध्यस्थ होतो आणि तुमका घर बरा सापडला तो तो धमाली माणूस गेलो असतो दुसरीकडे काहीतरी जमव आम्ही विचारी दिलो शेवटा एका पोरान दाखवल्या जाऊ इल्यात ना बरा दिला काय असा तुमका दिवची आमका घेऊची हो दोघांन काय करत नाही येऊन कसा जमा बरोबर. कसा कसा हो खरा तर तिका आम्ही आधीच बघली लांबसून आवडली म्हटलं प्रत्यक्षात येऊचा आणि हैसर येऊन काय तर बोलाचा तर आता काय तर बोला बोलायचं काय असत आधी चाय पाणी घेऊया शकूच्या औशी काय म्हणतात हो नवरो दिसतो. अगे पाहुणे येले त्या चाय पाणी घेऊन ये होय होय हाडता. ह्यांचं लक्षण आहे. अगो आता कडकडत आहे की त्या काय झाला ए बाबा तू घे तू घे मी हो वर बियाला असा दिसता मला चाय हल्ली चाय हो तिला चाय घे बरे रेडी काहीच घेत ना. ना दुधाची चाय बरे होय मरे दुधाची चाय आता हा? आता पुरी चाय रे संपला दूध संपला. अरे आबा त्यांचा लाडू दे बरे. पुढं काय नाही बरे ताबो तुका मेल्या सगळ्याची घाय असं असं लाडू असं. पाहुणे हो उठले आहे का पुरी चहा मागता नको बाबा. वकल्यावर को करता का माका पाहुणे जा जा. हो काय रे मी नाही हो तो. ती बघा काय झालं गो पाहुण्यानी तो काठी आणि राजू किती हडल्यानी या खा दूध. तुमची काहीतरी पद्धत असतली काहीतरी घराबिरा सोडून गेलेली असतली असं असं खटपटे भाऊजी खय दिसत नाही ते तो मेलो धमाली माणूस गेलो असतो काहीतरी हो नवरो मुलगो बरो दिसता ना. बघूया भीतीत ओळख करून माका बी त्याचं सगळं विचारून घ्या हा. गो बाई होय विचारतोय हो काय माझा कुकुम नाही मसार बटा. तुझा खैसर आहे का हे असताना कुटुंबिक तुका बघू गेले हे त्याचा आहे नु हा ही मुलगी काय हो तुमची शाशा बाहेर ती माझी ओ ही हो हा ही मुलगी होय होय चौथी शिकला हा वाचून येता हा लिहूच सराव वाईट मोड शिकलो अपशकुनी मेलो तू आता अपशकुन लागून घरात जाशील झाला ती चढवा नाव काय गो तुझा शकुंतला तातोबा देसाई मुक्काम पोस्ट देसाईवाडी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. वा वा पोरान सगळं पत्ता सांगल्या शिस्त मात्र बरी दिसता घरातली सगळी कामा ताच करता. वर ना कामुगा अख्ख्या वर्षाचे शनी वर एकटा थाप
बघता बरोबर काय ना होय 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 आणि शिवाबिवाची सुद्धा माहिती असा आहात का भानगे मावशेन शिलाई मशीन घेऊन दिली हात पाय मारूक शिकला घरातले सगळे गोडदे ताची होत्या आणि ती कसली ती कागदाची फुला करूक शिकला कागदाची फुला होय आमच्या ग्रामपंचायतीत तो कसलो तरी कला सोडलेलो फुला करूची आमचा शकूना ह्या यदा मोठा एक फुल करता ह्या यदा मोठा कला होईत ना अंगात होय तो शहरातलो घाव गावलो तर अगदीच कसा अडाण पाण नको कसा कसा साथ झाला नाही तो राजी चालूच करायचा चढू साधा बिचारा पोर घ्याव हो का अब्रू पायी अब्रू गेली आणि जमिनी पायी जमीन गेली पोरीला ना घराकडे रडत पण ह्यो खूपच वाकडू जाऊ लागलो मेले तुझा खैसरे काय असता बघी बसशील चला काय मुद्द्यात तू घरात जा बघूया जा त्याला घेऊन जा आमका टाइम ना मुद्द्यात टाकायचा बोला आणि काय तर बोला मुद्द्याचा काही खेळा येईल ते बोला आधी. तुमका पसंत हा मा होय होय मग फुडले का झाली होय होय आता रंग देऊन ढोलक्या फुटत विचार तसा रंगा येऊन ढलक्या फुटाचा ना ओ त्या दिवशी आम्ही तिका नदीर बघली मनात भरली चौकशी केली तर कळा दिवची असा अंगा पिंडा खांब्या खुऱ्या ती आवाज मनात भरली पैसो खर्च करू होय तर मनासारखी गोष्ट नको असा असा काय करत हिला काय घेऊन इलं उचला त्या काय नजरे घालसून घालवणी बरोबर मग म्हणाक नको बापाशी आपल्याच मनाचा केला ना हो होय होय खयची गोष्ट सगळ्यांच्या मर्जीन झालेली बरी असता आजकाल आपल्या मर्जीपेक्षा पोरांची मर्जी महत्वाची हो बरोबर पाहुणे नु ह्यो धानगो काय थोरलो यो मधलो मनात हुळहुळता कामाधंदे असा मा व्यवस्थित होय होय देवाच्या दयेन सगळं व्यवस्थित दबदबीत असा आणखीन काय आमचं काय का तू बा पाहुणे नु सर आसपास काही तुमचा नातं होता नात्या नात्याक का शोधित जाशा तसा गावात जाताला तो खुद्द या देसाई वाड्यात आमचे नातेवाईक असत म्हणजे बघा माझ्या आजीच्या चुलत चुलत्याच्या सावत्र बहिणीची सक्की नणद ह्या सकाराम बांदेकराच्या थोरल्या मेवणीच्या नानक्या झिलाच्या आचाक दिली होय होय म्हणजे आपापसात होय होय काय कळलं तू आपापसात म्हणजे रे बरा तुमची अपेक्षा सांगा बघूया काय ती अपेक्षा ती काय एकुलती एक सुकान रावला काय झाला भाल्या नाव ठेवूक जागा नको म्हणान म्हणतो तसे पोटा पाणी एक आमच्याकडे हाल नाही असत बघा होय होय लाडको जीव काळजी घेतल्यात काय झाला काय जातो बा होय. हा काय राव तुम्ही आमच्याकडे इली म्हणजे आमची झाली ना त्याची काळजी कशी घेऊ गई तुम्ही आमका सांगावया ओ तुमच्या काळजातली कवळ कळता आमका ओ योग साधो घरातलो खिळू दुसऱ्याक दिताना जू काय केलं घातलाय पण शिळा मार येऊन तुझ्यातो मला तुका नको तडे बोटा घालू तुझं पडलंय मध्ये डोळत येतो अरे नाना ओगी राव रे काय घातलं घातलं का गेला नाही का मी काय करू हिला रडा नको माझ्याकडे ना झाली उपाय तात्काळ उपाय करू कोण होत काय होय 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 आमच्या गावचो होय बाबा, वगैरे राव रे. करतो काय का? होय होय घे नको हिला वय जावं जाते बाळा
तुझं खय रे काय अरे डोळा रे आता कसा दिसता बरा दिसता. काय करेल त्याच्या खयल्या डोळ्यात बोट गेला हो? काला ओ त्याच्या डाया डोळ्यात बोट गेला आणि तुम्ही उजव्या डोळ्यात कसलो उपचार करताय इकडे गावाला. काय जा परत बघत बाबा सारख्या काय कर हा बाळा तुझं उजवं खय काय डोळो अरे डोळा रे आता कसा दिसता बरा दिसता. काय हो बराच दिसणार बरा झाडफाड काढायला लाग. काय सांगू सारख्या कर हो आता ना जरा पिकलाला काढूचा लागतो बाळा आता डोळं उघड अरे बाळा डोळं उघड अरे डोळं उघड उघडल्या बघ आता तुमचा उपाय मात्र तात्काळ. चांगलेलं काय ना तुमची चुकी औषधी होय होय तुमका एक बाटली करून मला हा होय होय पैसे करताले जितो तर मी काय म्हणावतो खिळो 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 तर खिळू योग साधो घरातलो खिळू दुसऱ्याक दिताना जीव कसो वरते खाली वरते खाली जाता काय ही तर जिद्दी जागती वस्तू आधी एक सांगा म्हाका देसाय दिवसाक साधारण कितके लिटर दिता हो आणि तुमचा शकू कॅरियर कामाक जाता काय हो नाही रे मी पाहुणे काय म्हणतो 2 लिटर काय राव विचारतो इथं पाहून विचार. न्हू तुमचं ह्या बोलणं का आमका कळांग नाही कळत हा सांगा म्हणजे बघा लिटर 2 लिटर ह्या काय इकडे घालतलो 4 पैसे मिळाले तर परस्पर 4 गुण्याचा भागला पाहुणे न्हू ह्या तुमच्या कोण्यातलं बोलणं माका काय कळांग नाही कळत हा सांगा तुमका कळला रे आमका काय कळणार? विचार. स्पष्ट काय ते सांगा हो हो ह्याच्यात समजाचा काय असा बघा अजून वाटत काय सावकाश सावकाश कोणी ऐके काय झाला कसा येऊ पुढच्या तोंडाने येऊ हो झाला काय कसे सांगू पुढच्या तोंडाने सांगू काय तू ओ नवरी मुलीस पहा यायचे होय नाही पाहुण्याने कॅन्सल केले की कॅन्सल हळू सावकाश सावकाश त्या नवऱ्या मुलाची तिकडे कुठेतरी भानगड की भानगड हळू सावकाश सावकाश नवरा मुलगा त्या मुलीस घेऊन कुठेतरी लंपास मला म्हणे लंपास हळू सावकाश सावकाश तुमच्या डोक्या ठिकाणार हा मा मग हे इले आहेत ते कोण हे इले आहेत ते तेच आहे नु तुमच्याकडे कोण होकले बिकले गो घेऊचे होते काय हो म्हणजे तुम्ही किती इले आहेत तो आम्ही इलो म्हशी गोरा तुमका कोणी सांगला माझी मत वगैरे होतात तुमका कोणी सांगला माझी हो काय चालला का तुमचा तुमका कोणी सांगला होय तो शिजो किती नाचत आहात तुम्हाला सांगितलं नाही का खोबऱ्याच्या तेलासाठी आणतो म्हणून शिसा आणलाय तो शिजो खाल्लाय तुझ्या सारख्यात अरे काटपट्या तुझ्या आऊची खाली कोल्यांती अरे अरे असे कितक्या शिशे कितक्या गाणा देऊन ठेले रे कितक्या गाणा देऊन ठेलं असानी आसानी सोडा थोडा अरे माकासा असे शिशे कितक्या जणांका तू देऊन ठेले रे कितक्या जणांका देऊन ठेलं
ए बाबली अरे असं नाही रे ते का त्या गरीबात मारते उगी गो अरे गो करी अरे हे काय केलं माहिती तुमका काय केलं माहिती अरे ही चोरगत माझ्या बहिणीक दाखवायचे म्हणा सांगल्या समजला आणि माका सांगल्या बाबली गावड्या घ्यायच्यातला काय सांगा नको म्हणा आणि माका सांगल्या माका तातोबा द्यायचा ह्याच्यातला काय सांगू नको माझ्याकडे सुके नारळ शेंगदाण्याचे शेंगे आणि लोणचीचे अरे माझ्याकडे चवळे आणि सुके मिरशांगे सांगल्या आणि शिवाय शिसो दिल्या ना त्यासाठी तो सहजच मागितलं अरे सहज मागल्या तर एका 10 दिलो तू पण अची लबाडी रे अची लबाडी आवळं नाही तो नाही आवळं खाऊन कुळं खाऊन शकत कुळं खाऊन शकत तुम्ही वाजवा की रावा हा भानगड अरे भानगडच्या स्वर्गती आमच्या अशा साध्या पोरांका तू कसे रे आणि एकच चोरगत अशी टाकायची मी आणि पिकाळी पी तुका काय सत्यनारायणाची प्रसादी वाटली की सारखं वाटून शकत सोडा मला तू करणार नाही सोडा मला अरे हा धोटा सोडून ना हातात दिन रे आता काशी जातो पण हे लक्षात ठेवा ब्राह्मणाची विटंबना लक्षात ठेवा तुम्हाला देव कधीच बरं करणार बघा याचे वाक्य साठवले बस बस या तुमचं काय तर सांगा रे वगी राव रे पाहुणे काय म्हणतो लिटर 2 लिटर का आधी बघूया बोला पाहुण्याने बोला काय ता असानी जेलोच आता बोला बोला या बघा गावकऱ्यांनो मस्त ठरवून विकत घेऊची म्हणान आज आम्ही तुमच्याकडे इल्लो तुमका कोणी सांगला माझी म्हस कुची म्हणा असं काय करतात देसाई आम्ही ते का नर पाणी पिताना बघली मनात भरली चौकशी केली तर कळला देसाईंची मजी कुची असा आम्ही तुमका ना तसो त्या गंगल्या पेडणेकराकडे निरोप दिलो आणि आता काय ती किंमत ठरवची आणि वराची ह्या तयारीने इल्लो पुळावलो काय रे काठोबा घोटाळो झालो अरे घोटाळो कसलो तो काय सारख्या सांग मगाशी इटल्या आता तुझा का असतो आपलं मेड कसो घोटाळो झालो अरे कसलो घोटाळो सांग तरी पाहुण्यानो तुम्ही गंगल्या पेडणेकराकडून निरोप दिल्यात मा बरोबर तो माका मिळलो आणि मी तात्या देसाई आणि हो तातोबा देसाई तुमचो निरोप माका गावलो माझी म्हस इकूची हाव ना गोट्यात बांधान ठेवलंय मी आणि ह्याचो निरोप गावलो ना नाही इलो ह्याच्या चढवक बघू का येवच्या आज म्हणा ह्यो घोटाळो ह्यो तातोबा आणि मी तात्या देसाई रोज घोटाळो होय होय आणि तातोबा देसाई औशिक रे खाव वरा नाना ही भलतीच भानगड मरे होय मरे अरे अरे काय चालले आहेत का माझ्या घरात तुम्ही हा काय चालले हा पाहुण्यानो चला मी तुमका माझी मस दाखवतो चला पानान ठेवलं तुमचीच वाट बघी होती सगळंच घोटाळू तातोबा सगळंच घोटाळू चला चला मी तुमका मस दाखवता तातोबा ही झाली म्हशीची जोरगत मग शिरा पायला हरण काय कोणाक म्हशी उठा बसे आणि काय या चला पाहुण्यानो माझी मस दाखवते चला चला बाबली तू येते करा चला कोणाचे म्हशी आणि कोणा गुट्टा बशी हे झाले म्हशीच्या जोरगती
माफ करा तातोबा. हो आम्ही तुमका त्रास दिलो. आम्ही नौके माणूस तातो देसाय आणि तातोबा देसाय ह्या दोनही नावात घोटाळो झालो. आणि तुमका सांगतो हडे योगायोग होसो. आगल्या आहे तुमच्या योगायोगा. गेल्या तितके तमाशे पुरे झाले. आता जातात असून तोंड घेऊन. हो आम्ही काय केला. आणि ह्या लवंगात काय तर घेऊन जाया. काय बसलेलो मध्ये स्वर्गच करून गेली. जिल्हा काय चिरमिरतो लोकांच्या घरात काय बघतो. चल ये ये. काय हवे रावाचा हा काय का वरा वराचा लवंगा झाले तर वरा वेगळी. अरे चल मारताला बघतो. केली सगळी तयारी फुकट गेली. राणग्या नशीबच फुटक्या शकूचा माझ्या. कोणचे म्हशी नि कोणचे उठा बशी. 4 लाडू खाऊन गेले. शोभला नाही हा तुमका. या शोभला नाही. अगो पाणी हटते माका गरगरल्यासारखे जाता हा. आता तुम्ही किती कलकलतात. गो शकू पाणी हाड गो बाय. बरं वाटता गो बाय हाड. जरा घे. बरं वाटतं ना गो बाय जा. भागीरथी हो भागीरथी तू इलं. अगं माझा ऐकान तरी घे. रागार जाऊ नको गो. खाल्ल्यान वागांता जखमेर मीठ चोळू गेलस होय ना. जखमेर मीठ चोळू गेलस. अगं गणपतीच्या नाही गो रवळनाथाच्या. पुरे पुरे तुझे सगळे देव हायसर उलते पालते करून घालू नको. काय सांगायचं आता सांग आणि वाट डर. माझं बाळ गो गो. माझं बाळ गो गो. अगं महापुरुषिनी काय त्या धड सांगशील. माझ्या बाळ गो गो. माझ्या बाळ गो गो. सांगायचं चल. अगं मगाशी तुझ्या बरोबर हैसून भांडण केलंय. आणि बघतोय तर काय बाळ गो माझं काय म्हातारून रडतं गो. सगळी मेली ह्याची नाटका. गप्प बसा तुम्ही. मध्ये मध्ये काय सांगता काय ह्याची नाटका ती. अगो रडता तर फुसमोगो डोळे. हा माका सांगा किती गेलस. अगो तेका खूप बाबा बुता केलंय. तेव्हा सांगता तो माका. काय सांगाक लागलो माहिती या. शकूचा लगीन ठरता. मी या सांगलंय तेका ठर आणि बाबड्याचा. तसं आणखीनच फुसफुसाक लागलो गो. याच्या आणखी सांगतोय खूप विनवले केलंय तेका. तसं काय सांगता माहिती या. सकूर माझो जीव असा. शकू वांगडा माका लगीन करूचा असा. अगो खोटा कित्या बोला गो मी. माझ्या मनात सुद्धा तुमच्या शकूक सून करून घ्यायचा असता. शकू तुमचा साधा भोळा असला ना तरी गुणी असा. मर्यादशीर असा. मेहनती असा. आणि माझ्या साध्या सुध्या बाळग्याक शोभण्यासारख्या असा. तेव्हा महापुरुषिनी आधी सांगायचं न. आम्ही आपली काके कळसो आणि 2 वर्ष घालतो गावाक वळसो. होय तर कसा बाय सांगतालय तुमका ह्या. तुमका वय होतो मुंबईचो चाकर म्हण. माझो बाळगो शेतकरी. आज तो रडलो. मनातला बोललो. तेव्हा म्हटला कायता तुमच्या कानार घालूकच व्हाय. खुळो झाना बाळगो. तुमच्या अंगडा रोज येऊन होय बसा गोष्टी सांगा. ताका घेऊन भांडायला पाहिजे माहिती गो कोणा. अगो कसं सांगतली गो बाय असला पोरा. माझ्या मात्र वाईच लक्षात ये हा. काय ता गो. अगो शकू तुमचा लाजरा. पोटातला ओटार हाणणारा नाही. आणि बाळगो माझो हिम्मत करणार नाही. तुला सांगतोय मी. शकू तुमचा ना धैर कपडे झुक जाय बघ. तेव्हा बाळगो माझो बैलांका पाण्यात सोडी. आणखी शकू तुमचा आमच्या वाड्या फुलव्या कुंड्यात गोवे थापूक दिला. काय बाळगो माझो एका बघीत बैलांच्या अंगावले पोचडी भरीत बसत असत तास. काय बाई एक पोरांचा गोया. नाहीतर काय. आणि तुका सांगतोय माझ्या बाळग्यांना आपल्या मेहनतीत कुंड्यात 100 कवाते आणि सड्यावयल्या जमिनीत ना 200 आंब्याची कलमा लायल्या. जगलीत काय गो दुर्ग्या.
अगो देवान दिल्ली पाण्याची सोय असा आणखी 5 वर्षांनी माझं बाळगो त्याच्यात लाखांनी कमायतलो बघ आणि तुमच्या शकुपाये काही एक कमी पडाक दिवसो नाही. होय गो बाय बाळगो तुझो मेहनती असा खात्या पित्या घरातलो असा 4 गाई म्हशी असं दूध दुखते. आमचा शकू सुद्धा मेहनती हा बघ दोघाय आता मातीयेचून सोना पिकयतली. होय होय आमच्या या जर गावातल्या पोरांनी मुंबईचा पूर जर सोडून गावात जर शेतीवाडी केली ना तर ह्या कोकणाचा नंदनवन करतली. काय नाही असं आमच्या ह्या कोकणात आंबे असोत काजू असोत नारळ असोत फणस असोत आणि हो हे तो मोठं समुद्र असा हा फक्त मासळी राबणारे हात होय हात. पुरे तुमचा पुराण पुरे मुहूर्त काढा आणि पुढला कायचा ठरवूया. अगं तुका सांगतोय अगं पोरांचा सुख ताच आमचा सुख गो. आता सगळं माझ्या मनासारखं झालं बघ. थांब हा शकू गोबाय शकू यदूळचा उरलेला कोरा पाणी हाडून दी गोबाय तुझ्या साशी एक. हाडता हाडता होय होय दूर घ्या. काय गो तू काय विचारू काय गो म्हणजे बघ हा आता माझं तुझ्या रागलो काय नाही आता. होय होय खरा खरा सांगायचा काय ता महापुरुषाची शपथ हा. माझा शकू तुका सून म्हणा नावडा मनानच काय गो इल्ले इल्ले स्वर्गती मोडी होत हा असली कामा तुझी होत. गो बाय शकू हाड गो बाय हाड दी आणि साशी एक पाया. आय मी नाही कपडे धुक जात ह्या. हे किती गेला धावत धावत. अगो तुका माहिती माझ्या बाळग्यात गैर पाण्यात डोरा सोडली ती. गे बाय माझे काय गो शकू बघलंय बा सगळं मनासारखं झालं आणि आता आम्ही दोघाय येणी येणी झालो. बसान घे मग चायचा पाणी. आमच्या शकूच्या लग्न येऊचा भारत माता की